एक छोटंसं गाव होतं. त्या गावाच्या बाहेर 2 झाडं होती. एका झाडाला फळं होती आणि दुसरं झाड तसंच होतं. एकदा काय होतं, त्या वाटेवरून एक लेखक शहराकडे जायला निघतो. पण तिथपर्यंत पोहोचल्यावर त्याला कळतं की त्याची बस हुकली आहे. तो चिडतो, तो संतापतो. पण असा संताप करून, चिडून त्याचा काहीच फायदा होत नाही. म्हणून तो डायरी काढून बसतो. तो तिथल्या झाडांचं, पक्ष्यांचं आणि वातावरणाचं निरीक्षण करतो. पण त्याला हे माहीतच नसतं की त्याचंही निरीक्षण कोणीतरी करत आहे. तो लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काहीच सुचत नाही. एक आजोबा जे त्याचं निरीक्षण करत असतात ते त्याच्या जवळ येतात आणि म्हणतात, "काय रे बाबा, इथं का बसला आहेस? तुझी बस हुकली ना? आणि काय रे, काय लिहिण्याचा प्रयत्न करत आहेस? हे की झाडाची आत्मकथा किंवा मग पक्ष्याची गाणी? मला सांग, असं संताप करून तुला लिहिता येतं आहे? पण काय करणार, तुम्हा लेखकांचं बरं आहे बाबा. कुठेही जा, कशीही परिस्थिती असो, तुम्हाला लिहायला बाकी जमतं. मग मला सांग, तू काय लिहित आहेस?" तेव्हा तो लेखक हसून म्हणतो, "आजोबा, मी लिहितो, सर्व गोष्टींवरती लिहितो. पण प्रत्येक वेळी मला सगळ्याच गोष्टींबद्दल समजतं असं नाही. काही गोष्टी मला समजत नाही आणि मग मी लिहितही नाही." आजोबा त्याच्याजवळ जातात, त्याच्याजवळ बसतात आणि हसतात आणि त्याला म्हणतात, "ते बघ, ते 2 झाड आहे. आता बघा काय होतं." तेवढ्यात तिकडून एक माणूस येतो. त्याच्या एका हातात कुऱ्हाड असते तर दुसऱ्या हातात पिशवी. तो फळं असलेल्या झाडाजवळ जातो. खालून दगड उचलतो आणि त्या झाडाला मारतो. दगड झाडाला मारताच वरून फळं पडतात. तो ते 2-4 फळं पडलेली उचलतो आणि पिशवीत टाकतो आणि लगेच दुसऱ्या झाडाकडे जातो. तिथे जाऊन ती पिशवी खाली ठेवतो, कुऱ्हाड उचलतो आणि त्या कुऱ्हाडीचे घाव त्या झाडाच्या फांदीवर घालू लागतो. झाडाच्या 2-4 फांद्या तोडून तो पुन्हा निघतो आणि आपल्या वाटेने परत घरी जातो. आजोबा म्हणतात, "बघितलंस? ते एक झाड फळं देतं म्हणून त्याला दगड मारला तरी फळंच आली. पण ते दुसरं झाड, त्याला काहीच नाही. तेही ह्या झाडासारखंच आहे, पण फळं नाही. म्हणून त्याच्या अंगावरती कुऱ्हाडीचे घाव झाले, पण ते ओरडलं नाही, ते संतापलं नाही, त्याने चिडचिड केली नाही. आपलं आयुष्यही त्या झाडांसारखं आहे. जे लोक फळं देतात त्यांचं गौरव होतो, पण ज्यांच्याकडे काहीच नाही, ज्यांची अजून फळांचीच अपेक्षा चालू आहे, ते लोक मात्र जगाला नकोसे होतात." आपल्या आयुष्यातही तसंच आहे. आपण थांबलो की आपल्याला रस्ता कधीतरी दिसतो, पण कधी ना कधी आपल्याला तो रस्ता निवडण्यासाठी चालतही राहावं लागतं. तू थांबलास, तुला रस्ता दिसेना, तोही लिहिण्याचा. पण बघ ना, तू जे आज लिहित आहे ते बहुतेक उद्या कोणाचं तरी आयुष्य बदलून ठेवेल. तुझ्या लेखणीत जी ताकद आहे ती उद्या कोणाला तरी समजावेल की त्याचं आयुष्य बदलेल. म्हणून तुझं लिहिणंही त्या झाडासारखंच आहे. तूही त्या झाडासारखा आहे आणि मीही त्या झाडासारखाच आहे. लेखक म्हणतो, "बरोबर आहे आजोबा. आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, ज्या प्रश्नामध्ये मी गोंधळलेलो होतो. म्हणून मला तुमची आज ओळख त्या झाडासारखीच वाटली." तो डायरीत लिहायला लागतो. माणसाला त्याच्या फळाची नाही तर त्याच्या जगण्याची इच्छेची ओळख पाहिजे. आजोबा पुढे म्हणतात, "दुसरी बस 2 तासांना आहे ना? मग ही वेळ तुझ्या शिक्षेची नाही तर तुला मिळालेलं हे एक वरदान आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करून घे आणि तुझी वाट तूच निवड. मग ती बसने असो किंवा लिहिण्यातून किंवा विचारातून. तुझी वाट ही तुला निवडायची आहे. कोणी तुला तिथे साथ द्यायला येणार नाही." त्या झाडावरती झालेले घाव आणि तुझ्या मनावर होणारे घाव ही एकसारखेच आहेत. ते झाड कधी हार मानत नाही. तू बाकी हार मानतोस, नाही का? बघ ना, झाडाला इतका त्रास होत असेल तरी ते शांत होतं. आपल्याला त्रास झाला की आपला संताप होतो. मग यातून आपण काय शिकतो? संताप करायला की सोसायला? कधीतरी लोकांचे मूल्यांचे गुणोत्तर हे आपण लगेच करायला नाही पाहिजे, कारण जसं दिसतं तसंही नसतं. मग झाडासारखं व्हायचं की माणूस होऊन संताप करायचा हे तुझ्यासारख्यांना कळायला पाहिजे.